बँकेत गेलतो आम्ही, तर माझा एटीएम कार्ड आहे ना त्याचं एक्सपायर झालंय आणि ते जर रिन्यू करायचं म्हणलं ना त्यासाठी पनवेलला जावं लागायचे, त्याच्यातच पैसे येते जास्त. काहीतरी वेगळं झालं मी बघितलं नाही. किती झाले असं अंदाजे? 48. अरे तर आता फायनली रिझल्ट आलेला आहे कालच्या मॅचचा. तर विनर आहे. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज लई दिवसानंतर म्हणजे शर्ट पण घातलाय आणि आज ब्लॉगची स्टार्टिंग केली आहे. तर आज शर्ट घातलाय कारण की आज जास्त काही काम नाही म्हणजे तिथं जाग्यापाशी, कारण की तेवढं ते मधले कॉलम बाकी येते तेवढे दगडाचे आणि ते त्याला फक्त सिमेंट पाहिजे तर ते सकाळी आणून दिले आणि ते बोलले की दुपारपर्यंत होईल. त्यामुळे जास्त माणसं पण नाहीत आणि जार पण भरलेला आहे. तर आज असं बाहेर काम आहे, जर बँकेत किंवा असं इकडं तिकडं. किती दिवसानंतर असं फ्री बसलेलं मी सकाळपासून आज. तर आता काय काम नाही तरी पण जाऊन येतो एकदा जागेकडे. दिवसभर नंतर जाणं होणार नाही काम असल्यामुळे. मला सकाळी इथं साप दिसलेला, इथून आलता असा आणि परत मध्ये गेला. मी गाडीवर येलो होतो सिमेंटाचे पोते टाकून. इथूनच कुठे गेला साप लय मोठं होतं, बेकार होतं एकदम. तर बघा एक भिंत बनवायला चालू आहे इकडची, बाकी आता हे दोनच भिंती येतात मधात, ते पण होईन आता अर्ध्या तासात. नंतर इकडचे तवरच मी पाणी मारतो काय दुपारी जमणार नाही यायला. तिने पण टाके अर्ध्या येतात. तर आता मी पाणी अर्ध मारायचंच ठेवून आलोय कारण की मम्मी बोलली चल लोक नंतर मारायला बस, की बँकेत पण जायचं नंतर बंद होईन अजून म्हणजे उशीर होईल आणि पाणी पण येणार आहे. त्यामुळे जातानाच पाणीचा पाईप लावून जाणार आहे म्हणजे आपोआप भरतंय. बँकेतलं काही दाखवता येणार नाही जास्त काय. तर सॉरी मी तिथं शूट नाही केला, सकाळपासून मी शूट नाही केला. तर आता वाजले 5 वाजले, तर जरा वेगळंच वाटायले. म्हणजे ते काय झालं आता सांग का नको त्याच कळायला झालं. म्हणजे बँकेत गेलतो आम्ही आणि मग का बरं गेलतो, माझं एटीएम कार्ड आहे ना त्याचं एक्सपायर झालंय आणि ते जर रिन्यू करायचं म्हणलं ना त्यासाठी पनवेलला जावं लागायले आणि इथं होणार झाले काय. त्यामुळे मग दिवस आणि त्याच्यातच पैसे येते जास्त. त्याच्यामुळे आज आमचं काम अडलं म्हणजे ते बेसमेंटचं झालं सगळं, पण ते लागणार होते थोडस, ते थांबले. तर मग बघू आता आमचं डिसिजन चालू आहे काय करायचं काय नाही. मग कोणा पनवेलला जावं लागेल नाही तर काहीतरी करावं लागेल. मग त्याला सोडू द्या. माझा आज मूड नव्हता काहीच बनवायचा ब्लॉग, पण बोललं नाही बनवलं तर उगा अजून काय म्हणजे परत डाऊनला जाते व्ह्यूज, त्यामुळे बनवायचंय. तर आज मम्मीला देणार आहे मी एक चॅलेंज म्हणजे कसं आहे, त्याच्यात जर मम्मी जिंकली तर मम्मीला उद्या सरप्राईज आहे आणि ते चॅलेंज आहे मम्मीला पण नाही माहिती अजून. बरं थांब 2 मिनिटं थांब. बघ आज IPL मॅच आहे, माहिती चालू आहे. मग त्याच्यात तुझी आवडती टीम कुठली आहे? कोणची आहे मला काय विचारायली तू सांग. क्रिकेट बघत नाही ना तरी अंदाजे. मुंबई. बरं आज मुंबईची नाही पण RCB आणि RCB म्हणजे बेंगलुरू आणि GT म्हणजे गुजरातची आहे बरोबर. मग या दोघांमधून तू कुठली तरी एक टीम सांगायची तुला जीव जितल वाटतेय. आणि ती जर टीम जितली आज मग तुला उद्या एक सरप्राईज. ते काहीतरी असं RCB. आणि मध्ये समज आता मॅच चालू असेल ना तेव्हा मी काय तर म्हणजे क्वेश्चन विचारणार, 3-4 क्वेश्चन विचारणार. जर तू त्याच्यात पण जितले तुला कॅश लगेच 10-20 रुपये असे काहीतरी. ते मी सगळं सांगत नाही, ते तुला भेटणार बरं का. मग असा चॅलेंज आहे छोटासा. जर मम्मी जितली तर उद्या एक सरप्राईज तर भेटणार आहे. पण आज मी प्रश्न विचारणार, त्याच्यात जर तिनं बरोबर प्रश्नाचे उत्तर दिले म्हणजे समजा मी बोलला, मम्मी जर बोलली आता 6 लागणार आणि 6 लागला तर मग मम्मीला मग कॅश देणार मी काहीतरी असं. मग आता 5 वाजले, 7 का 7:30 मॅच चालू होते आणि मी पण एवढी मॅच बघायला झालोय कारण की चला झालंय. टीव्हीला सबस्क्रिप्शन मागायले 350चं रिचार्ज टाकलं तरी पण. त्यामुळे मोबाईल मध्ये आम्ही एन्जॉय करतो. काय माहिती खर्च पण होऊ शकतो किंवा मम्मी चॅनल हरू पण शकते. काय वाटतं जितशील का नाही? तू न काय विचार करता डायरेक्ट RCB कशी काय म्हणलीस? चूज करायचं पण GT पण आहे की गुजरात टायटन. हा नाव माहितीये, सगळं माहितीये आणि क्रिकेट बघत नाही. मग RCB 18 वर्षातून एक ट्रॉफी जिंकली तरी पण विश्वास. तर असा चॅलेंज असणार आहे छोटा, तर तुम्ही पण एन्जॉय करा नक्की. मम्मीला आतापासून बेस्ट ऑफ लक. तर आता मॅच चालू झाले आणि टॉस जिंकलाय GT म्हणजे गुजरातनी आणि त्यांनी घेतलंय बॅटिंग. मग आता सांग 20 ओव्हर असतात बरोबर मॅच मध्ये. या मॅच हसायलीच काय यार, थुकशील भाई अंगावर. हा 20 ओव्हर असतात, त्याच्यातले बघ पहिल्या 6 ओव्हर मध्ये किती रन निघतील अंदाजे सांग. म्हणजे 10 ते 15 असं काहीतरी तेवढ्या याच्यात निघतील आणि तेवढ्या याच्यात आले तर तुला 10 रुपये. 6 ओव्हर मध्ये हा पहिल्या 6 ओव्हर मध्ये 30.
30 पेक्षा 2-3 जर जास्त कमी असले ना मग जमते. तर बॉल मध्ये आउट होते. बघ 35 जरी पडले तरी तुला हायत, 25 जरी आले तरी पण तुला हायत बरं. 10 रुपये विनिंग. तर बघा अजून मॅच पण चालू झाली नाही, फक्त टॉस झालाय तेवढा. तर बघा आता स्कोर बघा 2.2 ओव्हर म्हणजे 2 ओव्हर 2 बॉल झाले तर. आणि रन बघा, आणि तो किती म्हणलेले 6 ओव्हर मध्ये 30 आणि फक्त 2 ओव्हर मध्येच त्यांनी 30 काढला, 27 काढले. तर क्रिकेट कळत नाही. एवढं बघतीस मन लावून आणि सगळं नाव तर माहितीये तरी नाही कळत नाही. पण जाऊ द्या चला, 10 रुपये तुझा चान्स गेला हारली 10 रुपये. आता दुसरा प्रश्न थोड्या वेळाने येतोय. तर आता मम्मीसाठी सेकंड प्रश्न. तर आता बघा विराट कोहलीचे आतापर्यंत आहेत 13 बॉलवर 24 रन बरोबर. ते 50 रन काढू शकते का, हाफ सेंचुरी करू शकते का या मॅच मध्ये, हा का नाही? जर त्याने हाफ सेंचुरी केली न आउट होता तर मग तुला अजून किती 20 रुपयाचा, 10चा डबल 20. आरसीबी यावेळेस लय फॉर्म मध्ये आहे, दरवेळेस नसते का एवढं. हे नाद करते का चपात्या बाबा खायचं तुझ्या वडापावमुळे. मग माझं काय आहे, वडापाव तर सगळ्यांनीच खाल्ला की, मग एवढ्या मोठ्या चपात्या राहिल्या मी काय करू? कालच्या चपात्या येतात काय वडापावच्या मुळे कोणीच खाल्ल्या नाही, हात पण नाही लावला. इथंच विराट कोहलीचे तर 39 रन झाले. तर जाते तर 20 रुपये वाटते आज. परत ते सगळेच मॅच जर जिंकते ना आरसीबी ना तर आता गिफ्ट आणावं लागलं, त्याचे पण जातील आता उद्या पैसे. ते उद्या कळलं आता तुम्हाला जितली का नाही जितली, काय गिफ्ट आलं का नाही आलं, सगळं उद्या. हाफ सेंचुरी साठी फक्त याला 11 रन पाहिजे विराट कोहलीला. दोन्ही टीम मधली तुमची फेवरेट टीम कुठली आहे ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा. जर आरसीबी लवर असतात तर रेड हार्ट आणि जीटी लवर असतात तर ब्लॅक हार्ट किंवा ग्रे हार्ट. बघू हाय तर आपल्या याच्यात म्हणजे क्रिकेट लवर आहे. व्हिडिओवर व्ह्यूज बघा या फक्त IPL वर 9.1 करोड म्हणजे 9 कोटी 10 लाख जण व्हिडिओ बघायलेत. हा IPL बघायलेत आता जस्ट. अंबानीला पैसा छापायलाय. काहीतरी वेगळं झालं मी बघितलं नाही. आउट झाला विराट कोहली आउट. विराट कोहली आउट हाफ सेंचुरीच्या अगोदरच. किती झाले असतो अंदाजे? 48. अरे 43 वर आउट झालाय विराट कोहली. 25 बॉल 43 रन्स. हाफ सेंचुरीच्या जवळ होता, लईच जवळ होता. बघा आउट बघा कसा झाला. हे आउट स्टंप डायरेक्ट. हे पण 20 रुपये गेले बॉलरने. राग तर येतं लगेच. होल्डर बरोबर नाव सांगतो की सांगितलं नाही होल्डर आहे. फोल्डर का फोल्डर? फोल्डर नाही होल्डर, HOLDER. तर दुसरा पण क्विज मम्मी हारलेली आहे. तर आता फायनल तिसरा क्विज आहे. हा मी विचार करतो जरा काहीतरी प्रश्न हार्ड. तर मी विचार केलाय लास्ट प्रश्न म्हणजे लय वेळ झालं विचार करायचो काय देऊ, म्हणून एक डिसाईड केलाय मी. एकदम सोपं आहे, खूप सिम्पल आहे. जर याच्यात मम्मी जर जिंकली तर मम्मीला भेटणार डायरेक्ट 20 रुपये. तर नॉर्मल प्रश्न आहे, काय गेम बद्दल नाही, म्हणजे गेम बद्दलच आहे, फक्त रिलेशन सांगायचंय. हार्दिक पांड्या माहितीये? हार्दिक पांड्याचा भाऊ कोण? कुणाल पांड्या. अजून थांब. MS धोनीला दुसऱ्या नावानं काय ओळखते? तर MS धोनी, महेंद्रसिंग धोनी आहे, त्या दुसऱ्या नावानं काय म्हणून ओळखते? तर दुसरं नाव काहीतरी हाय, फेमस नाव आहे त्याचं. एकच आहे काहीतरी आहे, विचार कर जरा. बरं एक हिंट देतो. टी वरून आहे. जरा जोर टाकी जाऊ त्यावर. अरे म्हणजे 20 रुपये मम्मी 10 रुपये जितले. आणि ही प्राइस मनी आता उद्या भेटल. जर मम्मी गिफ्ट म्हणजे काय बोलतात मॅच जर तिने बोललेली जितली तर आरसीबी, तर मम्मीला सरप्राईज सोबत ते 10 रुपये किंवा फक्त 10 रुपये भेटणार. ते आता मी सकाळी सांगतो एडिटिंग करताना. आणि आताच आमचं जेवण झालं, एकदम फुलबू जेवण झाले. तर ते तुझं राहते मम्मी लय झोप येईल. आता तू झोप येईल, पण झोपायला गेला ना झोपच लागत नाही. तर आता मॅच पण खूप इंटरेस्टिंग चालू आहे. तर आपण आता डायरेक्ट सकाळी सांगतो तुम्हाला मी एडिटिंग करताना काय आहे ते फायनल रिझल्ट. तर आता फायनली रिझल्ट आलेला आहे कालच्या मॅचचा. तर विनर आहे RCB, म्हणजे मम्मी विनर झाली. मला वाटलं हरेल RCB म्हणलं स्टार्टिंगला, पण जितली काय माहिती कशी काय लक बाय चान्स.
म्हणजे मम्मीला सरप्राईज द्यावंच लागला. तर चला मग आजच्यासाठी एवढं. जर सरप्राईज बघायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा बरं का.